मायक्का बिरोबाच चांग भलं मंडळी रणजित सावंत ऑफिशियल चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत। आज आमच्या गावची मायक्का बिरोबाची यात्रा सकाळच्या सत्रामध्ये हे आमच्या ताना बापूची मुलगी आणि सानू सोमागडची मुलगी रांगोळी काढली छानपैकी। नंतर मी सेल्फी घेऊन व्हिडिओ केला आणि त्यामध्ये सकाळचं वातावरण बघण्यालायक होतं आणि यात्रा होती आज आमच्या। त्यानंतर सुबक असं मंडप वगैरे सगळं राऊत यांनी मारलेला होता। रांगोळी खूप आकर्षक वाटली। नंतर तुळशी मातेचं दर्शन घेऊन सकाळी नैवेद्य वगैरे दावण्याचा कार्यक्रम सुरू होता गावातल्या मंडळींचा। लहान मुली नंतर महाप्रसादाचं नियोजन केलं होतं भरपूर प्रमाणात 1000 लोकांचं नियोजन होतं। बऱ्यापैकी तुपामध्ये सर्व पदार्थ सर्व मित्रमंडळी होते, भाई होते, अमित, सुनील, पुजारी। वस्ताद आज खुश होता, शेऱ्याचा प्रसाद मस्तपैकी केला होता। नंतर पोरांनी उचलून साईडला ठेवलं। लहान मुलांना सुद्धा आनंद गगनात मावत नव्हता। तर डमडमध्ये पाणी आणून साईडला ठेवलं जारचं पिण्यासाठी। सर्व असे पदार्थ राईस मस्तपैकी, भाजी मस्तपैकी, पापड तळून चांगला भात, भाजी, शिरा। त्यानंतर बैठक व्यवस्था भावी भक्तांसाठी जेवणाच्या केली होती। नंतर सर्व असं मनापासून भक्त करत होते। त्यानंतर सुंदर असे मायक्काचं रूप पाहण्यासाठी आम्हाला मिळालं। नंतर शिंगोबिरो बिरोबा सऱ्याप्पा, त्यानंतर नैवेद्य आम्ही वाजत गाजत काढला। पुजारी होते ढोल वाजवण्यासाठी, सुनील पुजारी। असं वाजत गाजत आम्ही दोघा चौघांनी नैवेद्य दावला, ज्याच्यापासून आपल्याला भरपूर सारं काय मिळतं। त्याला पहिले नैवेद्य दावून पुन्हा भोजनाच्या पंक्ती चालू केल्या। नंतर मायक्का बिरोबा मंदिरामध्ये राऊत सांगोला येथील राऊतमाळ्यातील भावी नगरसेवक हे ओवेकार मंडळ सर्व घेऊन टीम चालते। त्यानंतर राऊत मामा, खूप छान आवाज आहे सगळ्यांचा। त्यांचं आमच्या मायक्का बिरोबा मंदिराच्या वतीनं ग्रामस्थांकडून आभारी। त्यानंतर महिलांच्या पंक्ती होत्या। नंतर महिलांच्या पंक्तीमध्ये आमच्या आधी पदर घेऊन बसले, व्हिडिओ चालू होता त्यामुळे। नंतर सर्व महिला भक्त सर्व व्यवस्थित जेवण वगैरे, पुरुष मंडळी होती, लहान मुलं, आनंद गगनात मावत नव्हता। नंतर सगळ्यांनी येतेच असं जेवण महाप्रसाद घेऊन देवाचा यात्रा संपन्न केली। नंतर ओवेकार मंडळीचाही सुनील पुजारी कुटुंबातर्फे सत्कार केला। नंतर भावीनगर निवडून आलेले त्यांचाही केला। बिरोबाच्या नावानं मायक्का बिरोबाचं चांग भलं। शेअर, सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका।